लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 31 डिसेंबर पासून खटाखट टकाटक कसं बी असू द्या, परंतु 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळाला. कारण कोणतीही अधिकृत माहिती न देता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नक्की किती लाडक्या बहिणींना जमा होणार आहे, तसेच आमचे पैसे अजूनही आले नाहीत, योजनेच्या हप्त्याचे वितरण नक्की किती दिवस चालणार आहे, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी करत आहेत. चला या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण 31 डिसेंबरला दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाले. आता या हप्त्याचा सर्वात मोठा टप्पा हा 1 जानेवारी अर्थातच आज पार पडणार आहे. आज राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर शेवटचा दिवस म्हणून या ठिकाणी 2 जानेवारी असू शकतो. 2 जानेवारी रोजी लाडक्या बहीण योजनेमधील ज्या शिल्लक महिला आहेत त्यांना देखील योजनेचे पैसे जमा होतील. यामधील महत्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी झाली असेल नसेल तरी देखील योजनेचे पैसे तुमचे जमा होणार आहेत, कोणतीही अडचण नाही. आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की आमचा ठाणे जिल्हा आहे, आमचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, आमचा पुणे जिल्हा आहे, आमचा नागपूर जिल्हा आहे, आमचे पैसे कधी जमा होतील? तर लक्षात घ्या, हे वितरण संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे आणि संपूर्ण राज्यभरातील महिलांना 2 जानेवारी पर्यंत योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत का? नक्की कमेंट करून सांगा. ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.